ऐकायची करते नगाडा लोखंडी आपला राजू भाऊ आओ लो बाईट लो बाईट इथे घेऊ समोर घेऊ इथंच घेणार इथे घ्या ना इथे पाणी आहे पुढं घ्या हो ना मीनाक्षी राजू लोखंडे पाटील विनायकराव दहनकर नगाडा तिकडं मग जास्त गाड्या घोड्या आहेत मेन रस्त्यानं लावा ना लावा का बटन दबा के 15 तारीख को बटन दबाने का है और अपना सहयोग और आशीर्वाद हमारे साथ रखें। काम करने वाले व्यक्ति तुम्ही पुन्हा एकदा चुनावी रणांगणामध्ये आहात। प्रभाग 17च्या दूरदर्शनबद्दल काय सांगाल? दूरदर्शनबद्दल तुम्ही नव्हते नगरसेवक जे 8 वर्ष जे दुर्दशा झाली या प्रभाग 17ची नगरसेवकाची दादागिरी, ह्या ठिकाणी प्लाटाचे कब्जे आणि लोकांसोबत दुर्व्यवहार, लोक त्यांच्याकडे गेले तर नगरसेवक म्हणत होता या ठिकाणून तुम्ही मला वोट नाही दिलं, असं जबाब लोकांना नेहमी मिळाला। आणि गल्लोगल्ली आम्ही मंबाडा, रामबाग, बारासिंग, कापला वस्ती ह्या सर्व घरी घुमता आम्ही सर्व डोअर टू डोअर कॅम्पेनिंग करत आहोत। आणि त्या ठिकाणी ज्या समस्या गल्लीगोड्यातल्या दिसत आहे, रस्त्यावरच्या दिसणार नाही मेन रोडच्या, परंतु गल्लीगोड्यामध्ये समस्याचा ढिगारा लागला आहे। आणि आपण या अगोदरची एक रील पाहिली असन का पदयात्रेमध्ये जे लोक निघाले होते त्यांना लोकांनी चपला दाखवल्या, ह्याच विकास तो 8 वर्षाच्या त्यांनी केला आहे चपला दाखवायचा, असं म्हणाले काही हरकत नाही। आज पुन्हा तुम्ही एक सभागृहाचे वरिष्ठ सदस्य तुम्ही राहिलेले आहे, प्रभागामध्ये भरपूरसे विकास कामं तुम्ही जेव्हा नगरसेवक होते तेव्हा केलेले आहे, आता पुन्हा जनतेच्या आशीर्वादासाठी तुम्ही निघालेले आहे। जर पुन्हा एकदा जनतेने आशीर्वाद दिला, नगरसेवक तुम्ही झाले, तर कोणकोणते विकास कामांना प्राधान्य प्रभागामध्ये देणार आहात? 25 वर्ष या ठिकाणच्या लोकांनी माझ्यावर आशीर्वाद भरपूर ठेवला, माझ्या पाठीशी ते खंबीरपणे उभे राहिले। यावेळेला पण पूर्ण प्रभाग माझ्या पाठीशी उभा आहे। 25 वर्ष जो विकास मी घडवून आणला त्याच्यापेक्षा जास्त विकास करायचं हमी ह्या ठिकाणी देतो। बाकीच्या लोकांनी ज्या लोकांनी ह्या 5 वर्षामध्ये 8 वर्षामध्ये जे घाणमाकड प्रभागामध्ये करून ठेवली, लोकांमध्ये जे निराशा निर्माण करून ठेवली, त्या निराशेचा फायदा आम्हाला तिन्ही उमेदवाराला होणार आहे। तुमचे पॅनलचे चुनाव चिन्ह वेगवेगळे आहेत, त्या संदर्भामध्ये जनतेला काय सांगाल? आम्ही अपक्ष नगरसेवक पदासाठी ह्या ठिकाणी महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उभे आहोत। अपक्ष पॅनल असल्या कारणाने निवडणूक आयोग हा अपक्ष लोकांना एक चिन्ह देत नाही आणि त्यामुळे आम्हाला 3 प्रकारचे 3 चिन्ह मिळाले। मीनाक्षी राजू लोखंडे यांना पाटी मिळाली, विनायकरावजी दहनकर यांना नगाडा मिळाला, राजू लोखंडे यांना AC मिळाला। जनतेला मी आवाहन करतो की हे 15 तारखेला जे निवडणूक होणार आहे त्या निवडणुकीच्या दिवशी ते आमचे तिन्ही चिन्हाची बटन दाबून आपला सहयोग व आशीर्वाद आमच्यासोबत ठेवा जावी। मीनाक्षी, आमचा आहे स्लम एरिया, आमच्या याच्यात समस्या भरपूर आहे, त्याच्यामुळे आमचं पॅनल जे आहे ते सगळं विकास करणारं व्यक्तिमत्व आहे आमच्या पॅनलमध्ये, तिन्ही उमेदवार। तर माझं चिन्ह आहे पाटी अ मध्ये, दहनकर भाऊचं चिन्ह आहे ब मध्ये नगाडा, आणि राजू लोखंडे साहेबांचं चिन्ह आहे AC। तर लोकांना आम्ही डोर टू डोर जाऊन आशीर्वाद मागत आहोत। तसं यांचं नाव आम्ही विकास पुरुष ठेवला, कारण का यांनी 25 वर्ष विकासच केला तिथे, आणि ह्या 8 वर्षात जर पुष्कळ धूळधाण झाली। आता आम्ही गल्ली गल्ली फिरलो तर आम्हाला दिसलं ते, तर आमचं पॅनल निवडून आणलं तर आम्ही विकासच करू। दहनकरजी, तुमचा काय अनुभव? या प्रभागामध्ये जे उमेदवार दिले गेले आहेत ते संपूर्ण बाहेरचे उमेदवार दिलेले आहेत। जे प्रभाग 18मध्ये 18चा उमेदवार प्रभाग 17मध्ये दिला, प्रभाग 32चा उमेदवार प्रभाग 17मध्ये दिला, आणि हे संपूर्ण जे उमेदवार जे मागच्या वेळेला
नगरसेवक होते, या एकाही नगरसेवकांनी कोणाचेही जनसंपर्क कार्यालय नव्हतं. जनतेने कोणाशी संपर्क करावा. 5 वर्ष यांनी नगरसेवक म्हणून काम केलं, तर 4 वर्ष जे प्रशासक म्हणून जे नागपूर महानगरपालिकामध्ये प्रशासक म्हणून होते, परंतु सत्ता असताना या लोकांनी नगरसेवक म्हणूनच या म्हणजे फंड म्हणजे अफरातफर केली आहे. फंड यांना बहुतेक फंड यांनी कुठे घातला काय मिळालं माहिती नाही. आणि अशामध्ये या 9 वर्षामध्ये 8 वर्षामध्ये एकाही घराला पट्टे वाटप दिले नाही. आमची ही प्राथमिकता राहील, ज्यांचीही नजूलची जागा असो, महानगरपालिकेची जागा असो किंवा शासकीय जागा असो, आधी आम्ही त्या लोकांना पट्टे वाटप आणि हक्काचे घर मिळवून देण्याचं याच्यासाठी पहिला प्रयत्न करू आम्ही. मी बोलू. मी या ठिकाणी जनतेला आवाहन करतो की ज्या लोकांनी यासाठी हबाबलेले आहे, असे लोक पक्ष बदल करतात आणि निवडणुकीच्या टायमावर त्याची नियत काय असते हे आपण लोकांनी समजावं. आणि तसेच ह्या ठिकाणी जी लोकांची दुर्दशा ह्या ठिकाणी करण्यात आली, त्या लोकांनी ह्या ठिकाणी मोठा भ्रष्टाचार केला आणि भ्रष्टाचार करून लोकांच्या अपेक्षाचा भंग केला. त्या लोकांना हद्दपार करायला पाहिजे. जे लोक बाहेरच्या प्रभागातून येथे आले त्या लोकांना हद्दपार करायला पाहिजे. आणि नॅशनलाइज जे पक्ष आहेत त्या पक्षाच्या विरोधात आमचा बंड आहे. ज्या पक्षाने स्थानिक कार्यकर्त्याचा मान ठेवला नाही त्या पक्षाच्या विरोधात आमचा बंड आहे. मला जरी तिकीट भेटली नाही तर मी काँग्रेस किंवा BJPला बी फोन करू शकलो असतो, परंतु मी फोन केला नाही. मला एका फोनवर ते तिकीट मिळाली असती. दोन्ही पक्षापैकी कोणी मला मना केलं नसतं, परंतु मी त्या ठिकाणी त्या गोष्टीच्या लालची नाही. निवडून आलं पाहिजे, हा कोणत्या पक्षामध्ये गेल्यानं मी निवडून येईन हा माझा विषय नाही. मी फुले आंबेडकरी विचारधारेचा खंबीर कार्यकर्ता आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या रक्तासोबत मी एवढे वर्ष राहिलो. मला कित्येक वेळा आमिष आले MLCचे, 2-2 वेळा MLCचे आमिष आले, परंतु मी डगमगालो नाही. मी फुले आंबेडकरी विचारधारासोबत खंबीरपणे आहो आणि ह्याच खंबीरपणे मुळे एक खंबीर नेतृत्व ह्या ठिकाणी उभं करण्याचा प्रयत्न करत आहे. प्रभागामध्ये आपण सर्वांनी सहयोग करावा, आपला सर्वांचा आशीर्वाद आमच्यासोबत ठेवावा.